मित्रांनो, ज्या ठिकाणी आत्ता आपण आलो आहे ते ठिकाण आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो आपण कुठे चाललो आहे आता. चला तर. ह्या बांधाने सरळ वर गेल्यानंतर रस्ता बनवला मित्रांनो. आपण आलो आहे पसरणीच्या गावाच्या बॅक साईडला, म्हणजेच गणेश काकांच्या घराच्या पाठीमागून आपण आल्यानंतर तुम्हाला वर दिसतं हॅरिसन व्हॅली. मित्रांनो, इथं तुम्हाला दिसतं हा आहे एक आंब्याचं झाड, बरोबर ना? पण मित्रांनो, या आंब्याच्या झाडाचं नाव आहे देव आंबा. कारण सांगतो मित्रांनो, मी कपिल मांगडे आणि मी आज ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलो आहे ते आहे आमच्या पसरणीतीलच देव आंबा म्हणून एक झाड. मित्रांनो, हे झाडाला देव आंबा का नावे? ज्यावेळी आमचे देव पारधीला जातात, मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्या दिवशी की आपण आपले देव पारधीला गेले आणि नव्याच्या पौर्णिमेला ते परत नंतर येतील. त्यानंतर आपल्या गावामधला मोठी जत्रा भरते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, देवांना इथं पूजलं जातं म्हणून या आंब्याचं नाव आहे मित्रांनो देव आंबा. नाथ साहेबांच्या नावानं चांग भले म्हणा, चांग भले. खूप भारी वाटलं. काळीच मंदिरामधून जाऊन आलो मित्रांनो नाथसाहेबांचं दर्शन घेऊन, आणि परत आज आपण देव आंब्याच्या इथे येऊन आपल्या नाथांचं दर्शन घेतलं. मन प्रसन्न झालं. लवकरच पसरणी गावची जत्रा मित्रांनो, 6 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारी. 6 फेब्रुवारीला ताजी जत्रा आणि 7 फेब्रुवारीला नाथांचा गजर, म्हणजेच आमची शिळी जत्रा असते मित्रांनो. आम्हाला जत्रा म्हणजे आता बोलण्यातून मी सांगू शकत नाही मित्रांनो, त्या भावनाचेच सर्व. आणि ज्यावेळी आपली नक्की जत्रा होईल त्यावेळी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील की आमची जत्रा केवढी मोठी असते. म्हणजे एकच नंबर, नाद नाही. तुम्हाला पण नाथांचं दर्शन भेटलं असेल मित्रांनो, तर सर्वांनी एकदा बोला नाथ साहेबांच्या नावानं चांग भले म्हणा, चांग भले.